हॅलो डिअर स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काय आपला प्रॉब्लेम सेटमधले जे पहिले क्वेश्चन झाले त्याच्यानंतर आता आपण सेकंड व्हिडिओमध्ये आपण तिसरा, चौथा, पाचवा क्वेश्चन काय करणार आहे कंप्लीट करणार आहोत. चला तर मग तिसरा क्वेश्चन काय म्हणतोय, फिल इन दी एम्प्टी बॉक्सेस. आता बघा याच्यामध्ये काय केलेत, आपल्याला एम्प्टी बॉक्सेस दिलेत ना. पहा याच्यामध्ये 3च्या खाली काय केलं आहे, एम्प्टी आहे. त्याच्यानंतर बघा रोमन नंबरच्या वरती एम्प्टी आहे. त्याच्यानंतर 6च्या खाली एम्प्टी आहे, रोमन नंबरच्या वरती एम्प्टी आहे. 15च्या खाली एम्प्टी आहे, या रोमन नंबरच्या वरती एम्प्टी आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की या एम्प्टी बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याचा आन्सर लिहायचा आहे. मग वरचा जो काय आहे आपला कॉलम आहे, जो काय हॉरिझॉन्टल आपले कॉलम आहे तो कशाचा आहे, नंबरचा. आणि जो खालचा आहे तो कशाचा आहे, आपला रोमन नंबरचा आहे. नंबरवरून काय करायचं आपल्याला, तिथं फक्त कशा दिले, वर्डमध्ये दिलेत ते नंबर्स. हे फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये रोमन नंबरमध्ये लिहायचं आहे. मग 3ला आपण काय लिहितो, 3ला काय लिहितो तर III. काय लिहितो आपण, III. आता नेक्स्टला आता रोमन नंबर दिला आहे त्याच्यावरून नंबर राईट करायचा आहे. मला सांगा 5 नंतर काय, जे काय आपण व्ही कशाला लिहितो तर 5ला लिहितो. आणि व्ही नंतर किती आय आले 3. मग 3 काय करायचे 5 मध्ये ॲड करायचे. मग आपण III ला कोणता जो आपला नंबर लिहितो, कोणता नंबर लिहितो तर 8 लिहितो. कोणता लिहितो, 8. ते नेक्स्ट आहे 6ला आपण रोमन नंबर काय लिहितो, VI. काय लिहितो आपण, VI. त्याच्यानंतर नेक्स्टला आहे XII. X कधी लिहितो आपण, 10ला लिहितो. आता त्याच्यानंतर काय आलेत पुढे 2 आलेत. मग 10 मध्ये 2 ॲड केलं की त्याला 12. काय 12ला काय लिहितो आपण रोमन नंबर XII. अँड जो काय रोमन नंबर XII आहे त्यालाच आपण काय कोणता नंबर लिहितो, 12 लिहितो. नेक्स्ट आहे 15. हा 15 आहे, तर 15ला काय करायचं आपल्याला रोमन नंबर राईट करायचा आहे. तो कसा करणार आपण, जो काय आपला X आहे, X नंतर काय करणार राईट आपण 5ला V. मग एक काय करणार आहे त्याच्यामध्ये XV. नेक्स्ट कोणता आपला जो X हा रोमन नंबर आहे त्याच्यावरून आपल्याला नंबर राईट करायचा आहे. तर किती झाला 19 नंबर. काय आला 19 नंबर. कारण Xला किती असतो आपला 10 असतं आणि X मीन्स 9. 10 मध्ये 9 11 नंतर किती आलं तुमचं 19 आलं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. राईट द नंबर्स युजिंग रोमन नंबर्स. तर जे काही आपल्याला काय दिलेत आत्ता नंबर्स दिलेत ते नंबर कसले झाले, मग इंटरनॅशनल नंबर. हे इंटरनॅशनल नंबरवरून काय करायचं, तिथे त्या बॉक्समध्ये काय करायचं तो रोमन नंबर राईट करायचा आहे. मग चला तर बघा 9ला आपण काय लिहितो, 9ला काय लिहितो IX. काय लिहितो आपण IX लिहितो. त्याच्यानंतर सेकंड काय आहे 2. 2ला माहितीच आहे आपल्याला, काय लिहितो आपण 2ला II. त्याच्यानंतर 17ला काय लिहितो आपण XVII. 17ला काय लिहितो XVII. त्याच्यानंतर 4ला काय सोपंच आहे IV. काय लिहितो आपण IV. 11ला काय लिहितो XI. त्यानंतर 18ला काय लिहितो XVIII. काय लिहितो XVIII. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन वरती मूव्ह होऊ. नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला क्वेश्चन नंबर 5. इन द टेबल बिलो each given numbers is written in international numbers and then again in Roman numbers. If it is written correctly in Roman numbers, put correct in the box under it. If not, put incorrect and correct it. काय सांगितले त्यांनी, जे काय आहे त्याच्यामध्ये 3 कॉलम दिलेत. पहिला दिलाय तुम्ही तो कशासाठी दिलाय, इंटरनॅशनल नंबर 4, 6, 8, 16, 15. त्याच्यानंतरचा काय दिलाय आपला कॉलम दिलाय तो रोमन नंबर दिलेत. ते रोमन नंबर जर त्या वरच्या इंटरनॅशनल नंबरला बरोबर असतील तर तिथे खाली काय करायचं, त्या कॉलम आपल्याला काय दिलं, एम्प्टी दिले कॉलम. तिथे लिहायचं आहे की तुम्ही राईट आहे का रॉंग आहे, फक्त तिथं साईन करायचं आहे तिथे राईटला आणि रॉंगला. जे काय दिलेले आहे तिथे दिसतोय, हा जो आहे तो काय असणार आपला राईट साठी आणि हा रॉंग साठी. मग रॉंग असेल तर तिथं राईट आपण लिहायचंय. चला तर मग पहिला कॉलम कोणता आपला 4. 4ला त्यांनी काय लिहिलंय
4 आय लिहिलेत. 4ला आय लिहितो का कधी रोमनमध्ये आपण? नाही, म्हणून हे काय झालं? रॉंग झालं. ठीक आहे. मग राईट काय असतं? तर आय व्ही काय असतं? 4साठी राईट असतं. हेच आपल्याला इथं मेन्शन करायचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट 6मध्ये बघा, 6ला आपण काय लिहितो? व्ही आय. हे राईट आहे का? तर आहे. मग राईट असेल तर तिथं करेक्शन लिहायचं का? नाही. तर रॉंग असेल तरच करेक्शन लिहायचं आहे. नेक्स्टला 8ला आपण असं लिहितो का? डबल आय एक्स कधी लिहितो का? नाही. तर काय लिहितो आपण? हे म्हणजे हे लिहिले डबल आय एक्स हे लिहिले ते राईटला बरोबर आहे का? नाही. तर ते काय रॉंग आहे. तर रॉंग आहे म्हटल्यानंतर आपण इथं काय करायचं? करेक्शन करायचं. इथं काय लिहिणार आहे आपण याला? व्ही ट्रिपल आय. ठीक आहे. नेक्स्ट 16ला काय लिहितो आपण? एक्स व्ही आय. म्हणजे इथे आहे का एक्स व्ही आय? तर आहे. म्हणजे हे काय करेक्ट आहे. नेक्स्ट 15ला आपण कधी व्ही ट्रिपल व्ही कधी राईट करतो का? नाही. म्हणून हे काय झालं? रॉंग झालं. तर राईट काय असतं? एक्स व्ही असतं. काय असतं? एक्स व्ही. हे काय झाले आपले 3 क्वेश्चन याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.